Hello everyone, I am Shinde teacher. Let's see the workshop of Basketful of Moonlight. First activity, complete the following sentence with the help of the poem. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कवितेच्या आधारे खालील ज्या लाईन दिलेल्या आहे, सेंटेन्स दिलेले आहे, ते सेंटेन्स कवितेच्या आधारे कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम the city to his village on the sides of the path. Second, according to the child, the route of his village is tough and full of snakes and scorpions. Third, the child wants a basketful of moonlight on loan. Four, the child wants to light the dark route so that his father returns early at home. Second activity, write down the describing words used for the following nouns. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 4 नाउन दिलेले आहे. 4 नाउन्सवर आपल्याला 4 कवितेत आलेले डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह लिहायचे. बघा, ते 4 नाउन कोणते आहे? मून्स, रूट, व्हिलेज, मॉर्निंग. मून्ससाठी आलेला ॲडजेक्टिव्ह बघा, स्मॉल मून्स. रूटसाठी कवितेत 2 ॲडजेक्टिव्ह आलेले, ते म्हणजे डार्क अँड टफ. व्हिलेज या नाउनसाठी ॲडजेक्टिव्ह होल व्हिलेज. मॉर्निंगसाठी आलेला ॲडजेक्टिव्ह अर्ली मॉर्निंग. थर्ड ॲक्टिव्हिटी बघा, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज व्हिलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष ॲन्सर इन युअर नोटबुक. या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, कवितेतला जो मुलगा आहे त्याला त्याच्या गावच्या समस्या सोडवायच्या आहे. तर तो खालील ज्या विशेष दिलेल्या आहे त्या विशेषच्या आधारे तो त्या समस्या कशा सोडवू शकतो ते तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट दी त्याची विश आहे ती आहे, गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. यामध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, द इंटेन्स डिझायर ऑफ चाइल्ड टू लाईट द डार्क रूट फ्रॉम द सिटी टू हिज व्हिलेज. इट मीन्स ही इज इन वरी and desired to light the dark route to his village by sowing the small moons. He knows he will be grow one day and light up the dark route. He imagines he solves the villagers' problem and the painful suffering of the villagers. Second wish आहे, I want to light the dark route so that my father returns early. यामध्ये लिहायचं आहे, the lines implies that the child misses his father in every night. He wants his father to return early at home any other child. At night he eagers to hear the stories. For activity, pick out and write the lines from the poem that prove the following. आता खाली आपल्याला 3 सेंटेन्स दिलेले आहे. 3 सेंटेन्स प्रूव्ह करणाऱ्या कवितेतल्या कोणत्या ओळी आहे त्या आपल्याला लिहायच्या आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. कवितेत आलेली लाईन आहे, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. सेकंड सेंटेन्स, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. कवितेत आलेली लाईन, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. थर्ड, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. 5 ॲक्टिव्हिटी बघा, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग FUL फुल ॲज सपिक्स. आता बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला FUL हे सपिक्स लावलेले वर्ड्स लिहायचे आहे. 2 वर्ड्स आपल्याला इथे दिलेले आहे बघा, बास्केटफुल अँड बकेटफुल. आता बास्केटफुलमध्ये बघा, बास्केट हा रूट वर्ड आहे आणि FUL हे सपिक्स आहे. पुढे बकेटफुलमध्ये बकेट हा रूट वर्ड आहे आणि FUL हे सपिक्स आहे. तर यामध्ये तुम्हाला अजून FUL हे सपिक्स लावलेले वर्ड तुम्हाला लिहायचे. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल असे तुम्हाला जे वर्ड्स लिहायचे आणि त्याचा फोटो मला सेंड करायचा आहे. पुढची ॲक्टिव्हिटी बघा, पिक आउट द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. आता कवितेमध्ये अलिट्रेशन अँड रिपिटेशन हे 2 फिगर ऑफ स्पीच आलेले. अलिट्रेशन अनुप्रास अलंकार आणि रिपिटेशन पुनरावृत्ती अलंकार.
हे 2 अलंकार जे आलेले त्याच्या लाईन आपल्याला लिहायच्या आहे. आता नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे. अलिट्रेशन, त्या कवितेच्या ओळी आहे अलिट्रेशन, अलंकार दर्शवणाऱ्या ओळी. ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल. आता अलिट्रेशन अलंकार म्हणजे बघा, द लेटर अँड द साऊंड इज रिपीट, म्हणजे लेटर अक्षर आणि ध्वनी रिपीट झालेला असतो. मग आता यामध्ये ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल. आता ओ मून गिव्ह मी मूनलाईट, एम हे लेटर रिपीट झालेलं आहे आणि बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल यामध्ये बी हे लेटर रिपीट झालेले. पुढचं आहे रेपिटेशन यामध्ये तुम्हाला माहीत आहे का द वर्ड इज रिपीट. यामध्ये बघा रेपिटेशन पुनरावृत्ती अलंकार कवितेतली लाईन आहे. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, यामध्ये शब्द रिपीट झालेला आहे तो म्हणजे स्मॉल. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता बघा कवितेचं जे ॲप्रिसिएशन आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कवितेचं ॲप्रिशिएशन मी तुम्हाला सांगणार आहे, ते आपण नीट व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये लिहून घेणार आहोत. आता 8 ॲक्टिव्हिटी बघा. राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्व्हे युअर फिलिंग अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज बेसिक फॉर द लेटर सपोर्टिंग पॉईंट्स. आता यामध्ये बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला चंद्राला इमेजनरी लेटर लिहायचं आहे आणि त्या लेटरमध्ये तुम्हाला तुमच्या फिलिंग जे आहे, भावना जे आहे त्या लेटरमध्ये तुम्हाला व्यक्त करायचे आहे. पण खाली तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहे आणि 4 पॉईंटच्या आधारे तुम्ही ते लेटर लिहू शकतात. तर आता बघा याचाही फोटो तुम्हाला सेंड करायचा आहे. फर्स्ट पॉईंट आहे साइन ऑफ ब्युटी, म्हणजे सौंदर्याचं प्रतीक. चंद्र सौंदर्याचा प्रतीक असतो, हे लेटरमध्ये उल्लेख करायचा. सिम्बॉल ऑफ जॉय, आनंदाचं प्रतीक. इन्फिनिट प्लेजर, अनंत काळासाठी चंद्र आपल्याला आनंद देतो. आणि डी आहे अर्ज टू कंपोज पोएम्स सॉंग्स अँड म्युझिक. अर्ज मीन्स रिक्वेस्ट, तो आपल्याला पोएम किंवा सॉन्ग तयार करण्यासाठी रिक्वेस्ट करतो, असं तुम्ही लेटरमध्ये त्याचा उल्लेख करायचा. एक छोटीशी पोएम तुम्ही त्या लेटरमध्ये लिहू शकतात. पुढची 9 ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेष टू मेक युअर व्हिलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. यामध्ये बघा तुमच्या मित्राबरोबर किंवा तुमच्या भाऊ बहीण, वर्गमित्र यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करून तुम्हाला तुमचं समाज किंवा तुमचं व्हिलेज आनंदी कशा प्रकारे करायचं आहे त्याचे पॉईंट तुम्हाला लिहायचे. इथे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, ते शब्दही तुम्ही त्यामध्ये वापरू शकतात. ते शब्द म्हणजे बघा ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कॉपरेट मीन्स सहकार्य करणे, कम्युनिकेट संवाद साधणे. अशा प्रकारे आपला समाज आनंदी करण्यासाठी तुम्ही काय काय कराल तर त्यामध्ये तुम्ही पॉईंट लिहून घ्यायचे. फर्स्ट आहे टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज लाईक इलेक्ट्रिसिटी, गुड रोड्स, वॉटर सप्लाय. सेकंड, टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ पुअर फार्मर्स विथ एड्स, फंड्स अँड फुल सपोर्ट ड्युरिंग ड्रॉट. थर्ड, टू कीप देअर सराउंडिंग क्लीन अँड हेल्दी. फोर, to fight against injustice and corruption. Next, to maintain peace and order in the society. पुढचा पॉईंट, to remove their superstitions. आणि पुढचा पॉईंट आहे to make them aware of their sense of duty. आता पुढची ॲक्टिव्हिटी बघा, लेट्स कंपोज इमेजनरी पोएटिक लाईन्स. आता यामध्ये बघा इथे म्हटलेले encourage the student to discuss freely for composing lines. The discuss and composition of the creativity and imagination should be appreciated. आता बघा यामध्ये विद्यार्थ्यांनीच ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर तुम्हाला अशा इमॅजिनरी कवितेच्या लाईन्स लिहायच्या आहे, म्हणजे काल्पनिक कवितेच्या ओळी तुम्हाला लिहायच्या आहे. तर यामध्ये 2 लाईन्स आपल्याला दिलेल्या आहे. सोईंग द सीड्स ऑफ मूनलाईट,
आणि पुढची आहे ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. आता बघा, सोईंग द सीड्स ऑफ मूनलाईट ही आपल्याच कवितेतली लाईन आहे. अशा प्रकारे तुम्हाला काही इमेजनरी कवितेच्या लाईन्स येत असतील त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहे, किंवा कंपोज करून लिहिल्या तरी चालतील. तुम्हाला अशा इमॅजिनेशननी कवितेच्या लाईन येत असतील त्या कंपोज करून लिहिल्या तरी चालतील. याचाही फोटो तुम्ही मला सेंड करायचा आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये या कवितेचे क्वेश्चन आहे ते आपण सोडवून घेणार आहोत. थँक्यू.